आज जर मला पुन्हा 0 फॉलोअर्सपासून सुरुवात करायची वेळ आली ना, तर मी खूप गोष्टी वेगळ्या पद्धतीने सुरुवात करेल. बिकॉज लास्ट इन फ्यू मंथ्स आय हॅड मेक मेनी मिस्टेक. खूप काही गोष्टी होत्या ज्या मला आधी माहिती नव्हत्या. ज्या मला जर तेव्हा माहिती असत्या, तर मला एवढी लांब जर्नी नसती लागली माझी. मी पटकन माझ्या रील्स वगैरे व्हायरल केल्या असत्या. अजूनही मी एवढी मोठी यूट्यूबर नाही आहे किंवा एवढं मोठे फॉलोअर्स नाही आहेत. पण ह्या ज्या 0पासनं 1000 फॉलोअर्स पण 1500 फॉलोअर्सपर्यंतची जी माझा प्रवास होता, जे मी शिकले, आय थॉट ते तुम्हाला शेअर करावं. बिकॉज जर तुम्ही माझा व्हिडिओ हा जर पाहत असाल कुठून, तर तुम्हालाही कळेल. जर तुम्ही नवीन कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करणार असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बिकॉज सुरुवातीला आपल्याला काहीच माहीत नसतं. आपल्या आजूबाजूला घरातलं वगैरे कोणच कॉन्टेंट क्रिएशनमध्ये नसतं. आणि बहुतेकला 70 to 60% जे मुलं किंवा मुली स्टार्ट करतात त्या घरच्यांपासनं लपूनच केलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना ही पण भीती असते की कॉन्टेंट म्हणजे पकडला जाईल का, घरच्यांना कुठे व्हिडिओ वगैरे काही जाईल का. तर त्याच्याबद्दल तर मी बोलत नाही, बिकॉज ती भीती अजून मलाही आहे. पण हां, माझ्याकडे या ज्या 6 महिन्यात मला जी एक गोष्ट कळाली, फार छोटी गोष्ट होती ती, पण ती जर मला आधी कळाली असती ना, तर मला एवढे 6 महिने नसते लागले. तर ती कोणती छोटी गोष्ट होती ना, हे मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेल. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे, त्या क्रिएटरसाठी आहे, जे सध्या विचार करताय की इंस्टाग्राम किंवा यूट्यूब व्हिडिओ म्हणजे चालू करायचं. मीही अजून काही फेमस नाही आहे, मीही शिकतीच आहे अजून. सगळ्यात पहिला पॉईंट 1 आपण म्हणतो परफेक्ट सेटअप. माझ्याकडे परफेक्ट लाईट नाही आहे, परफेक्ट बॅकग्राऊंड नाही आहे, परफेक्ट सेटअप नाही आहे. परफेक्ट सेटअपचा विचार अजिबात करू नका. बिकॉज मीही त्याच विचाराने कमीत कमी किती वर्ष, 1.5 वर्ष मी म्हणत होते की मी माझ्याकडे पैसे आल्यावर मी परफेक्ट सेटअप घेईल, परफेक्ट माईक घेईल, कॅमेरा नाही आहे तर नवीन फोन घेईल, नवीन फोनमध्ये तर आयफोन बेस्ट आहे. सो मी हाच सगळा विचार करत होते की मी हे सगळं करेल आणि त्याच्यानंतर चाट करेल. पण रियालिटी नाही आहे. आपण ते सगळ्या गोष्टी घेईपर्यंत मग अजूनच आपल्या लाईफमध्ये चेंजेस येतात किंवा अजून काही होतं. सो आपल्याला मग ते नाही करता येत. सो आत्ता तुमच्याकडं जो फोन आहे, जो माईक आहे, जे आहे त्याच्याने सुरू करा. बिकॉज मी तसं म्हणून 1.5 वर्ष व्हायला घालवले होते. तुम्ही ती मिस्टेक करू नका. सेकंड, डोंट जज युअर फर्स्ट व्हिडिओ. तुमचे पहिले 10, 20 किंवा 50 व्हिडिओ जे असतात ना, ते एकदम सक्सेसफुल नसतात. म्हणजे मी आज जाऊन जेव्हा माझ्या इंस्टाग्रामवर 200+ काहीतरी रील्स टाकले असतील, मी आज जाऊन जेव्हा माझी फर्स्ट रील बघते, तेव्हा मी आत्ता हसतीये की मी कशी बोलत होते त्यावेळेस. त्यामुळे स्वतःचा आवाज आपण स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड करून सुरुवातीला ऐकायला हे आपल्यालाच नको वाटतं. तर आपल्याला वाटतं की आपल्याला आपला आवाज ऐकू वाटत नाहीये, तर समोरचे लोक कसे बघत असतील. पण तो विचार करू नका, व्हिडिओ करा. बिकॉज हळूहळू इम्प्रूव्हमेंट होती. आता जसं मी 1 जानेवारीला चॅलेंज घेतलं होतं, पण नंतर मी क्विट केलं. पण मग 1 जानेवारीपासून मार्चपर्यंत मला हळूहळू कॅमेरासमोर बोलायचा कॉन्फिडन्स येत होता. भीती वाटत नाही मी मला भीती वाटायला 3-3.5 महिने गेले. तरी त्या 3-3.5 महिन्यात मी माझा आवाज ऐकत नव्हते. मी रेकॉर्ड करत होते, मी एडिट करत होते. थोडंफार जेवढं एडिट करायला लागते तेवढा आवाज ऐकत होते आणि सोडून देत होते. आणि पण मग आत्ता जेव्हा मी व्हिडिओ बनवलाय, मी यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला टाकायच्या आधी आत्ता मी तो व्हिडिओ पूर्ण बघते. त्याच्यात काही चेंजेस करायचे असतील तर ते करते आणि मग टाकते. मी पण जर 6 महिन्यानंतर ना मी स्वतःचा आवाज एक्सेप्ट केला आहे. सो तो तर हे करूच नका. थर्ड म्हणजे कन्सिस्टंट राहा. जर समजा तुमची एखादी रील व्हायरल गेली, त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की चला आता माझी एक व्हायरल गेली, मग आतून 1-2 दिवसांनी व्हिडिओ करू. पण नाही, कन्सिस्टन्सी राहा. जर कन्सिस्टन्सी ठेवली नाही ना, तर नाही होत. बिकॉज कधी कधी काय होतं, तो ट्रेंड चालू असतो किंवा तो ट्रेंडिंग म्युझिक असतं आणि त्याच्यामुळं आपण ते केल्यामुळं आपली रील व्हायरल जाते. पण जसा तो ट्रेंड संपतो, तशा त्या रीलला तेवढेच व्ह्यूज अटकले जातात, पूर्ण व्ह्यूज जात नाही. पण जर तुम्ही कन्सिस्टन्स असाल, ती त्याच्यानंतर दुसरी कोणती ना कोणती रील कधीही व्हायरल होऊ शकते. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट म्हणजे लर्न हुक्स. हुक्स काय म्हणजे हुक शिकायला स्टार्ट करा. बिकॉज आधी कसं होतं, तुमची रील जर कोणत्या एका ह्याच्या व्हिडिओमध्ये गेली कोणाकडं, तरी तो व्ह्यू काउंट होत होता. पण आता तसं नाही आहे. आता तिथे अपडेट नाही आहे. आता कसं आहे, जर 3 सेकंद माणूस तिथं थांबलं त्या रीलमध्ये, तर त्याच्यानंतर ना तो व्ह्यू काउंट होतो. आणि जर 3 सेकंदाच्या आतच जर समजा हे केलं, तर ती रील काउंट होत नाही. सो हुक स्ट्रॉंग करा. मग ते यूट्यूब शॉर्टसाठी असो किंवा इंस्टाग्रामसाठी असो,
हुक स्ट्रॉंग करा. कारण की जर हुक स्ट्रॉंग असेल ना, तर माणूस ते पूर्ण व्हिडिओ बघतं. आणि असं काहीतरी करा ना, की लास्टमध्ये पण ऑडियन्सला क्युरिओसिटी राहिली पाहिजे, की ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ कधी येईल. त्याच्यानंतर फिफ्थ म्हणजे स्टॉप कंपेअरिंग. कंपेअरिंग करू नका, बिकॉज Instagramवर तुम्ही हायलाइट्स पाहता. आता 0 फॉलोअर्स आहे, त्याच्यानंतर एवढे फॉलोअर्स आहेत, त्याच्यानंतर एवढे फॉलोअर्स आहेत. सो स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर कधीच करू नका. 6 पॉइंट म्हणजे कमेंट्स. जर समजा तुमच्या व्हिडिओला कमेंट्स येत आहेत, तर त्याचा रिप्लाय द्या. त्याच्याने कसं वाटतं, ऑडियन्सला पण असं वाटतं की ते कनेक्ट होत आहेत. आणि Instagramवर तरी सध्याच्या ह्याच्यात असं आहे ना, की तुम्ही जेवढे जास्त कमेंट्स असतात, तेवढे Instagram तुमची रील जास्त लोकांपर्यंत, जास्त नॉन फॉलोअर्सपर्यंत पुश करतं. त्याच्यामुळं कमेंट्स प्रत्येक ठिकाणी करा, प्रत्येक कमेंटला करा. तुम्हाला लगेच नाही करायचं तर थोड्या वेळाने करा, पण 2 तासाच्या आत कमेंट्स करा. बिकॉज आता आपण स्मॉल कंटेंट क्रिएटर आहेत. जे मोठे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे, बिकॉज त्यांना खूप सारे कमेंट्स येत असतात, खूप सारे लाईक्स येत असतात. सो ते प्रत्येकाला म्हणजे हे करत नाही. पण आपण आता न्यू कंटेंट क्रिएटर आहे. सो आपण प्रयत्न करायचा की प्रत्येक ह्याला प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय देऊ. त्याच्यानंतर ना व्ह्यूज इनसाइट्स आहे, तिथं बघा तुमचे ऑडियन्स कधी लाईव्ह आहे, कधी काय आहे, त्या गोष्टीची भीती वाटून देऊ नका. बिकॉज खूप कधी-कधी असं होतं, की यार एवढेच व्ह्यूज आलेत का? मग आपण पाहतच नाही, की 1-2च लोकांनी शेअर केलंय किंवा 1-2च हे केलंय, पण ते पाहू नका. त्याच्यात तुम्हाला कळतं, की तुमच्या ऑडियन्सला काय बघायचंय किंवा काय कोणत्या टाईमाला बघतात, त्यांना काय आवडतं, त्यांचा काय फीडबॅक आहे. सो त्या गोष्टीला तर कधी म्हणजे एनालिटिक्सला तर कधी घाबरू नये. प्लॅन युअर कंटेंट. व्हिडिओ शूट करायच्या आधी कंटेंट प्लॅन करा. स्क्रिप्ट, हुक, थंबनेल या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करा. बिकॉज कोणते म्हणते, बिकॉज मिस्टर बीट्सनी पण सांगितलंय, की ते व्हिडिओ करायच्या आधी आयडिया सुचतात आणि त्याच्या आधी थंबनेल क्रिएट करतात. सो थंबनेल क्रिएट करा, बिकॉज थंबनेल अट्रॅक्टिव्ह दिसलं तरच ती व्हिडिओला आपण क्लिक करू. आणि वेगळे टूल्स यूज करा. आजकाल खूप ठिकाणी खूप लोक सांगतात की हे टूल्स यूज करा. सगळं ट्राय करून बघा, तुम्हाला कोणते टूल्स वाटते आणि तुम्हाला मी कोणते टूल्स यूज करते हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंट्समध्ये विचारा. मग मी तुम्हाला सांगेल. आणि लास्टला तुमची जर्नी एन्जॉय करा. बिकॉज जर तुम्ही कन्सिस्टंट राहिले, जर तुम्ही सगळं ते कसं करत राहिले, तुम्ही व्हिडिओ प्लॅन जसा तुम्ही बनवलाय तसे जर सगळं करत राहिले, तर 101% एक ना एक दिवस सक्सेस भेटेल. तर लेट्स होप की मी पण हे प्रे करतेय की माझे जोपर्यंत दिवाळी यायच्या आधी माझ्या चॅनलवर पण 4000 वॉच आवर्स आणि 1000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया तो ह्या दिवाळीपर्यंत ॲटलिस्ट कंप्लीट झाला पाहिजे. मीही प्रे करते. जसं माझं Instagram ग्रो झालेलं आहे, तसं माझं YouTube पण ग्रो व्हावं. लेट्स सी आता काय होतंय. पण मी तर खरंच खूप प्रे करते देवाला. पाहू, तुम्ही सपोर्ट केलं तरच माझी YouTube फॅमिली पण वाढेल. आतमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, की मी तुम्हाला एंडमध्ये सांगेल. ॲक्च्युली मलाही माहिती नव्हतं. तुमच्या प्रोफेशनल डॅशबोर्डच्या तिथं ब्रँडेड कंटेंट असतंय, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्या खाली इन्स्पायर्ड का काहीतरी म्हणून असतंय. मला आता तो वर्ड आठवत नाहीये. त्याच्यावर जर क्लिक केलं ना, तर तिथं तुम्हाला लोक काय बघतायत ना, तुमची ऑडियन्स काय बघतीये ते दिसेल. आणि तिथं जे रील्स दिसत आहेत, ज्याला जास्त व्ह्यूज गेलेले आहेत ना, त्या टाईपच्या जर तुम्ही रील बनवल्या ना, तर 101% तुमची रील व्हायला जाईल. बिकॉज मी पण एक व्हिडिओ तसाच पाहिला होता आणि म्हटलं जस्ट ट्राय देऊन पाहू. तर तो व्हिडिओ माझा 50,000+ लोकांनी पाहिला. सो तुम्ही पण तिथं जाऊन पहा. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. मला पण एवढं नॉलेज नाही आहे, पण माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे ते मी तुम्हाला शेअर केलं. जर आज मला 0पासनं 1000पर्यंत ग्रो करायचं असतं, तर मी ही पॉलिटिक्स वापरली असते. किंवा ज्या रील्स तुम्हाला जास्त दिसत आहेत, तुम्ही रील्स बघताना, त्याही रील्स जर तुम्ही बनवल्या ना, तर तेही होऊ शकतं. पण फक्त मग तो ट्रेंड फॉलो करत करत जावं लागतं. कारण की Instagramवर कसं आहे, आज एक ट्रेंड आहे, 3 ते 4 दिवसांनी दुसरा ट्रेंड येतो. मग तुम्हाला ते जरी केलं ना स्टार्टिंगला, तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्ही हे होऊ शकता. बिकॉज एक रील जर तुमची 40,000-50,000 लोकांपर्यंत गेली, तर ते तुमचे अजून सुद्धा रील म्हणजे बघू शकतात. तुमचं अकाउंट चेक करू शकतात, तेही करू शकतात. सो 2 गोष्टी आहेत. ब्रँडेड ह्याच्या इन्स्पिरेशन्समध्ये काहीतरी मला तो वर्ड आठवत नाहीये. पण तुम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला दिसेल. तिथं जर तुम्ही जाऊन चेक केलं ना, तर तिथं लोकं कोणते रील्स पाहतायत सध्या Instagramवर,
तेच येतंय आणि कोणत्या रील्सला आणि ज्या रील्सला मिलियन्समध्ये व्ह्यूज असतील ना, तोच आयडिया घ्यायचा आणि करायचं. बिकॉज कॉपी पेस्ट जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण थोडं वेगळ्या टाईपमध्ये करायचं. एवढं लगेच त्यांचं पूर्ण कॉपी पेस्ट असं करायचं असं नाही. बिकॉज माझी जी रील फर्स्ट व्हायरल गेली होती ती मी पूर्ण कॉपी पेस्ट केली होती. लिटरली स्क्रिप्ट पण मी 80% त्या रीलचेच कॉपी पेस्ट केली होती, पण 20% चेंजेस केले होते मी त्या ह्याच्यात. आणि त्या एका रीलमुळं मला 1000 फॉलोअर्स भेटले. 1000 काही जास्त भेटले असतील त्या एकाच रीलमुळं. त्या एका रीलमुळं माझं अकाउंट पण ग्रो झालं. त्या एका रीलमुळं मला खूप फायदा पडला. सो कन्सिस्टंटली करत राहा, व्हिडिओ टाकत राहा. कोणतं ना कोणतं आहे, कधी ना कधी कोणती रील व्हायरल होईल, कधी काय होईल ते सांगू शकत नाही. सो आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा. तर बाय. आणि कन्सिस्टन्सी सोडू नका, कन्सिस्टंट राहा.